नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मंडळी, कृषी विलेज रिसॉर्ट सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलवर मी गणेश घाडीगावकर आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो. आज आपण एका नव्या विचाराचा व्हिडिओ आपणास दाखवत आहे. आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडावेत असं प्रत्येकाला वाटते. हो, मग हवं ते मिळवा यासाठी एक अद्भुत शक्तीची आपल्याला आवश्यकता आहे. आणि ही अद्भुत शक्ती नेमकी कुठली हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. मित्र हो, आपल्याला जन्मतःच परमेश्वराने अनेक रत्न प्रदान केलेली आहेत आणि त्या अनेक रत्नांमध्ये आपल्याला 3 रत्न जी दिलेली आहेत, बहिर्मन, अंतर्मन आणि दिव्यमन, ह्या 3 मनांच्या साह्याने आपल्याला जे हवं ते आपण मिळवू शकतो. का तुम्हाला अतिशयोक्ती वाटते का? पुढे पाहूया. जे आपल्याला पाहिजे, जे आपल्याला प्राप्त करायचं आहे, त्याचं आपल्याला पहिल्याला ध्येय ठरवावं लागेल आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी चांगले विचार आपल्याला बहिर्मनाकडे यायला पाहिजे आणि चांगले विचार येण्यासाठी आपल्या चांगल्या संगतीचा गरज आहे. आणि या चांगल्या संगतीसाठी आपण चांगल्या लोकांमध्ये वावरलं पाहिजे. संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. मग जशी संगत तसे विचार, जसे विचार तशी कृती आणि जशी कृती तसं आपल्याला फळ प्राप्त होतं. म्हणूनच मित्र हो, आपण प्रथम चांगली संगत धरली पाहिजे आणि चांगली संगत धरण्यासाठी आपल्यावर चांगले संस्कार पाहिजे. आणि म्हणूनच तुम्हाला मी आवर्जून सांगेन की आपल्या मुलाला लहान असतेवेळीच चांगली संगत द्या, संस्कार द्या, म्हणजे चांगल्या संगतीमध्ये येतील आणि चांगल्या संगतीमध्ये आल्यामुळे त्यांना चांगले विचार मिळतील आणि विचारातून कृती घडेल. अहो, श्री स्वामी समर्थ महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे, विचार बदला, नशीब आपोआप बदले. बरोबर ना? मग आपले विचार आपल्याला घडवीत असतात आणि हे विचार कृतीमध्ये उतरत असतात. म्हणूनच चांगले विचार करा. आता या 3 रत्नांबद्दल आपण जाणून घेऊ. बहिर्मन जे आहे ना, ते बहिर्मन सगळं शोधत असते आणि या बहिर्मनाचं कार्य आहे की आपल्याला चांगलं घ्यायचंय. म्हणूनच चांगलं घेऊन त्याचा नंतर ध्यास घेतला पाहिजे, त्या चांगल्या विचारांचा ध्यास घेतला पाहिजे. जे आपल्याला प्राप्त करायचं आहे त्याचा आपण ध्यास घेतला पाहिजे. हा ज्यावेळी तुम्ही ध्यास घ्याल त्यावेळी ते विचार तुमच्या अंतर्मनामध्ये घुसतील आणि अंतर्मन ते ध्यास घेऊन पुढील मनाकडे सुपूर्त करेल, म्हणजेच दिव्य मनाकडे. आणि मग मात्र दिव्य मनाचं कार्य चालू होईल, जे तुम्हाला पण कळणार नाही. दिव्य मनाची एकदा का शक्ती कार्यरत झाली की तुमच्या भोवती असं वलय निर्माण होतं, अशा प्रकारची कृती घडत जाते की तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा तुम्हाला जो अपेक्षित असलेला चमत्कार घडण्यासाठी त्या संदर्भातील माणसं तुमच्याकडे खेचून येतील. ती गोष्ट घडण्यासाठी जी आवश्यकता आहे त्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील. असं तुमचं दिव्य मन करू शकतं. पण केव्हा? ज्यावेळी अंतर्मनामध्ये हे विचार घुसतील तेव्हा. आणि अंतर्मनामध्ये घुसण्यासाठी परत एकदा सांगतो, बहिर्मनाने त्याचा ध्यास घेतला पाहिजे. आणि हे एकदा का घडलं की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हवं ते प्राप्त करू शकता. अहो, सद्गुरू वामनराव पै महाराजांनी पण हेच सांगितलंय, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कारण हे शिल्पकार आपल्याला परमेश्वराने जन्मतःच दिलेलं आहे. मंडळी, एक सांगू का? सकारात्मक जर विचार तुम्ही केलात तर केवळ सकारात्मक गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील. आणि जर तुम्ही नकारात्मक विचार केलात तर केवळ आणि केवळ नकारात्मक गोष्टी तुमच्या जीवनात घडतील आणि तुम्ही दुःखाच्या दरीत कोसळले जाल. म्हणूनच सकारात्मक विचार करा, मग बघा तुमचं जीवन कसं उजळून निघेल ते. आणि यासाठी सुसंगत करा. बरोबर आहे ना मंडळी? मग यासाठी ध्यास घेणे आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल, ध्यासने एवढा काय चमत्कार घडणार आहे?
एक साधं उदाहरण तुम्हाला देतो, जे तुम्ही अनुभवलं सुद्धा असेल आणि जर अनुभवलं नसेल तर आज सुद्धा अनुभवू शकता. आपल्याला एखाद्या दिवशी पहाटे उठून जर बाहेर जायचं असेल तर रात्री आपल्या मनामध्ये दुगदुग होते, मला पहाटे 4 वाजता उठायचं आहे, मला पहाटे 4 वाजता उठायचं आहे. आणि असा जेव्हा तुम्ही ध्यास घेता ना, तर तोच ध्यास तुमच्या अंतर्मनामध्ये घुसतो आणि कुठलाही अलाराम वाजायच्या पूर्वीच तुम्ही बरोबर 4 वाजता जागे होता. कसे होता? तर ती जबाबदारी अंतर्मनाने स्वीकारलेली असते आणि ही ध्यासामुळे घडते. त्यामुळे तुमच्या जीवनात जे मिळवायचं आहे त्याचा ध्यास घ्या. आणि हो, ते मिळवण्यासाठी तुम्हाला काही कालावधी पण लागू शकतो. म्हणून तर साईबाबांनी सांगितलेलं आहे, श्रद्धा आणि सबुरी, सबुरी का फल मीठा होता है. तर ज्याप्रमाणे जेवढा वेळ लागेल तेवढं तुम्हाला यश तेवढंच घवघवीत प्राप्त होणार आहे. आणि त्यासाठी तुमचे अपार कष्ट, मेहनत, जिद्द आणि सकारात्मक विचार हे प्रगल्भाने तुम्हाला राबवावे लागतील. आणि म्हणूनच तुम्हाला हे करायचं आहे. आता हे विज्ञानाच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं, पण मंडळी अध्यात्माने पण हेच सांगितलेलं आहे. अहो, अध्यात्मावरच तर विज्ञान प्रगत झालेलं आहे. कसं ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती असेल की आपल्या आजूबाजूचे लोक किंवा आपण स्वतः एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण देवाला नवस करतो, बरं का मंडळी. आता इथे नवस करतेवेळी सुद्धा माणूस विचार करतो, कुठल्या गावातील देव नवसाला पावतो, कुठला गणपती नवसाला पावतो, घरातला की सार्वजनिक, हा विचार करतो आणि आपण तिथपर्यंत पोचतो आणि आपण नवस करतो. पण खरं सांगायचं झालं तर परमेश्वराची ही शक्ती चराचरात व्यापलेली आहे. काही गरज नाही आपल्याला या ठिकाणी जायची, पण ते स्थळ, ती विचारशक्ती तुम्हाला तिथे खेचून घेऊन जाते. कारण का? तर अनेक लोकांचे विचार तिथे जुळलेले असतात की या देवाकडे गेल्यानंतर, या देवाला नवस केल्यानंतर देव नक्की पावतो. आणि तेच सकारात्मक विचार तुमच्या अंतर्मनापासून तुमच्या मनामध्ये घुसण्यासाठी कारणीभूत ठरतात. मग तुम्ही एक काम करा, यासाठी तुम्ही नवस कुठल्याही देवाला करा, कारण नवस ही तुमची श्रद्धा ठरू शकते. आणि अध्यात्मामध्ये श्रद्धेला फार महत्त्व आहे. आणि श्रद्धा तुम्हाला सकारात्मक विचार देऊन अंतर्मनामध्ये जाऊन, बहिर्मनामध्ये जाऊन पुढे तुम्ही ते गोल सक्सेस करू शकता. म्हणूनच अध्यात्मामध्ये देवाला माध्यम केलेलं आहे. आणि यासाठीच आपल्याला देवाची, ईश्वरी शक्तीची पण गरज आहे. म्हणूनच मंडळी, आज सकारात्मक विचार आपण शिकलेलो आहोत. आणि अशा प्रकारे आपण सक्सेस जर करायचं व्हायचं असेल तर हे विचार तुम्ही अंमलात आणा. तो चमत्कार तुमच्या जीवनात आल्याशिवाय राहणार नाही आणि ती सकाळ लवकरात लवकर उजाडेल. ह्या माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. धन्यवाद.